भाजपच्या बिनविरोध निवडणुकीच्या घोटाळ्यानं लोकशाही पुन्हा कलंकित झाली असा घणाघात सामनातून करण्यात आलाय। सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगासह सरकारवर टीका करण्यात आली आहे। लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसतायत असं सामनातून म्हटलं गेलंय। काय म्हटलेल्या सामनामध्ये भाजपचे हस्तक म्हणून काम करणारे ज्ञानेश कुमार फक्त दिल्लीतच नाहीत, जिल्हा आणि तालुका पातळीवर देखील भाजप पुरस्कृत ज्ञानेश कुमारांच्या नेमणुका करून घेतल्यानेच कुणाचे अर्ज फेटाळायचे, कुणाचे बाद करायचे, कुणाला कसं बिनविरोध निवडून आणायचं यावर निवडणुकीआधीच निर्णय घेतले जातात। भाजपचे नातलग बिनविरोध निवडून आले। जामनेर दोंडाईच्या अनगरमध्ये लोकशाहीची हत्या झाली, तिथे विरोधी उमेदवारांना भाजपने जबरदस्तीने अर्ज मागे घ्यायला लावले, त्यासाठी धमक्या देण्यात आल्या। अशा वातावरणामध्ये निवडणूक घेणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही। भाजपच्या बिनविरोध निवडणुकीच्या घोटाळ्यानं लोकशाही पुन्हा कलंकित झाली। महाराष्ट्रासारख्या राज्यातही हे प्रकार घडत असतील तर संविधानाची तिथे काय प्रतिष्ठा राहिली? लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसत आहेत।